तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये. लाडकी बहीण योजना संदर्भातील नवीन अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्यासमोर आणलेले आहे. सर्व महिलांना पैसे जमा होणार, पण त्याआधी सगळ्यांनी महत्त्वाचं बघायचं आहे, ह्या 5 डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत का? तरच आपल्याला पैसे येणार आणि ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांचे पैसे उद्या परवाकडे जमा होणार. लाडकी बहीण योजना संदर्भातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केलेला जे काही नवीन जी काही प्रेस कॉन्फरन्स आहे याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परत तपासले जाणार आणि लाडक्या बहीण योजनेतील जे महत्त्वाचे 5 कागदपत्र आहे ते 5 कागदपत्र सगळ्यांचे चेक केले जाणार. सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना सरकारने चालू केलेली आहे, परंतु लाडकी बहीण योजनेतील जे काही फॉर्म आहे हे फॉर्म आता इलेक्शन झाल्यानंतर परत एकदा सगळी तपासले जाणार आहेत. कारण का बघा, सरकारकडे जो डेटाबेस आलेला आहे याच्यामध्ये थोडासा तफावत आढळते आहे. काही महिलांनी डबल फॉर्म भरलेला आहे, काही महिलांनी फेक डॉक्युमेंटच्या आधारे फॉर्म भरलेला आहे, तरीसुद्धा त्यांना पहिले 5 हप्ते आलेले असतील. परंतु आता पुढील जे हप्ते येणार आहे याच्यासाठी सरकारने काही निर्बंध टाकले आहे. सर्व महिलांना खुशखबर अशी आहे, येत्या 10 दिवसात सगळ्यांना पैसे येणार आहे. परंतु आता पैसे येताना काही जाचक अटी सरकारने टाकलेल्या आहे. याच्या संदर्भात जे काही एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांनी पण पाठीमागे पण उल्लेख केलेला आहे. ₹2100 सगळ्या महिलांना येणार आहेत, परंतु आपल्याकडे हे 5 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. मग कोणत्या 5 डॉक्युमेंट आहे, याच्याविषयी काय बोलले देवेंद्र फडणवीस, याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस आपल्याला माहीत आहे, यांनी शपथविधी काल परवाचकडे घेतलेला आहे. आता यांच्या शपथविधीनंतर आता ते ॲक्शन मोडवरती आले आहे आणि दिलेला आपला शब्द पूर्ण करणार आहेत. ₹2100 महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे, परंतु ते ₹2100 जमा होण्याआधी महिलांकडे काही गोष्टी असणं गरजेचं आहे. मग त्या कोणत्या गोष्टी आहे त्याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओचा विषय असणार आहे. सुरुवातीला बघा, देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर सगळ्यात आधी जी काही लाडक्या बहिणींसाठी पैशांची घोषणा केलेली आहे. पैशांची घोषणा केल्यानंतर त्यांनी बघा म्हटलेलं आहे की नवीन पेजवरती तुमचा जो काही नोंदणी नंबर असेल ते टाकून तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का, ॲक्सेप्ट झालेला आहे, काही क्युरी आलेला आहे, हे आपला नंबर जो आहे तो पहिला जो काही तुम्हाला पैसे आलेले असतील त्या पैशांचा नंबर आत्ता तुम्हाला ह्या पेजवरती जाऊन टाकायचा आहे आणि तुम्ही लगेच चेक करू शकता आपल्याला पैसे येणार आहे का नाही येणार, का आपला फॉर्म कुठे अडकला आहे. याच्या सहाय्याने काय होणार आहे बघा, लाडक्या बहिणींनाही समजणार नाही की आपल्याला काही त्रुटी आलेल्या आहे का. जर त्रुटी आलेल्या असतील तर आपल्याला हे 5 डॉक्युमेंट सगळ्यांकडे आवश्यक आहे. पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते महाराष्ट्राचा रहिवासी दाखला किंवा तुम्ही जे काही आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड केलेलं असेल ती व्यवस्थित आहे का. त्यानंतर दुसरं अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे उत्पन्नाची अट, कारण लाडक्या बहिणीचा फॉर्म रिजेक्ट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. 2.5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असायला पाहिजे. तिसरं डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे रेशन कार्ड. तुमचं जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला ह्याचे फायदे होणार आहे. चौथं डॉक्युमेंट, तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नको आहे याचं संमतीपत्र तुम्ही दिलेलं आहे ते खरोखर आहे का. आणि चौथं म्हणजे काय की तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही. असं जर 5 डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला ₹2100 या डिसेंबरमध्ये भेटणार आहेत. तर सर्व महिलांनी आपले कागदपत्र तपासून घ्यायचे आहे, कारण तुम्ही जर फेक डॉक्युमेंट दिलेले असतील आणि जर काही तुम्ही फसवणूक केली असेल तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि तुमच्याकडून पाठीमागचे पैसेसुद्धा वसूल केले जाऊ शकते. मग आता बघा, मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते ₹2100 कोणाला आहे, ज्या महिलांचे सगळे कागदपत्र क्लिअर आहे त्या अशा महिलांना पैसे यायला सुरुवात होणार आहे. मग ही योजना कधी सुरुवात होणार आहे, उद्या सकाळी 9 वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार DBT पोर्टलमार्फत, आधार सीडिंगच्या मार्फत ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहे ते डॉक्युमेंट तपासून लगेच पैसे द्यायला जिल्ह्यावाईज तयार होणार आहे. मग ते पैसे येताना सुरुवातीला पहिल्यांदा याच बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहे. मग कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहे, सुरुवातीला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे. जर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला नसेल, व्हिडिओ बघा आणि लाडकी बहीण संदर्भातील नवीन अपडेटसाठी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आता बघा, उद्या सकाळी 2 हप्ते आपले जमा होणार आहे. 2100चे 2 हप्ते कोणाचे येणार आहे, ज्यांचे कागदपत्र सर्व क्लिअर आहे त्यांचे हप्ते येणार आहे. लाडकी बहिणीसाठी एक महत्त्वाची व धोकादायक घंटा अशी आहे, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही तो फॉर्म परत एडिट करू शकत नाही किंवा परत तो अपलोड करू शकत नाही. कारण का आता एडिटची आणि डॉक्युमेंट अपलोडची लिंक ही क्लोज झालेली आहे. आता नवीन तुम्ही फॉर्मसुद्धा भरू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही आधी जो काही चूक केलेली असेल ती दुरुस्त करताना आता तुम्हाला जमणार नाही. त्याच्यासाठी सर्व महिलांनी आपली जी काही आधार सीडिंग असेल, KYC असेल हे अपडेट ठेवायचं आहे.
त्याच्यामुळे सुद्धा कदाचित फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मग आता लाडक्या बहिणीने आपल्या फॉर्मची इन्क्वायरी कुठं चेक करायची आहे? लाडकी बहीण .gov.in या संकेतस्थळावरती जाऊन आपण आपला फॉर्म चेक करायचा आहे. जर आपला फॉर्म व्यवस्थित असेल तर आपल्याला पैसे येतील. मग आता 6वा 7वा हप्ता जो काही येणार आहे तो उद्यापासून यायला सुरुवात होणार आहे. मग सुरुवातीला आता या महिलांनी आपल्याला बघा, मुख्यमंत्री असं का म्हटलेलं आहे की जे काही क्युरी आहे, क्युरी कोणत्या कोणत्या असू शकतात? उत्पन्नाची अट असेल, त्याच्यानंतर रेशन कार्डाची अट असेल, त्यानंतर तुम्ही इतर योजनांचे फायदे घेत असेल. म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे जी गरजू व्यक्ती आहे त्या गरजू व्यक्तीपर्यंतच हे पैसे गेले पाहिजे. जर ते गरजू व्यक्तीपर्यंत गेले नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे आता लाडकी बहिणींना थोडंसं टेन्शन आहे. आता उशीर नाही, लवकरात लवकर पैसे येणार आहे. परंतु त्याचबरोबर जी फॉर्मची पडताळणी आहे ही पडताळणी व्यवस्थित होणार आहे. आता या महिलांना धाकधूक असेल की आपला फॉर्म रिजेक्ट होतो का, तर त्याच्यासाठी आपल्या CSC केंद्रावरती जाऊन किंवा अशा सेविकांकडे जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्मची तपासणी करू शकता. याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण पाठीमागच्या चॅनलच्या लिंकवरती टाकलेला आहे. सर्व सगळ्यांनी तो एकदा बघून घेणे. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही ब्रँड ॲम्बॅसेडर आहे, ज्या महिला विकास मंत्री आहे, यांनी सुद्धा ते सांगितले आहे ज्या महिलांनी फॉर्म व्यवस्थित भरलेला असेल, कागदपत्र क्लिअर असतील, त्यांचे पैसे देण्यास काही अडचण नाही आणि हे सरकार 5 वर्ष पुढील पैसे देणार आहे. याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यायची आहे असं आपल्याला आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे. मग आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना आपण आपले अकाउंट कोणते ठेवायचे आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा महिलांना टेन्शन का वाढणार आहे? तर सरकार जे आहे पुन्हा कागदपत्र चेक करत आहे. कागदपत्र चेक केल्यानंतरच पैसे तुम्हाला येणार आहे. कागदपत्रामध्ये जर काही कमतरता असेल तर तुमचे फॉर्म होल्डिंगवरती जाणार आहे आणि त्याचा नंतर विचार केला जाणार आहे. जर तुम्ही कोणतेही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले नसतील तर तुमचा फॉर्म काही रिजेक्ट होण्याचे चान्सेस नसणार आहे. परंतु तुम्ही काही चुकीचे डॉक्युमेंट दिले असतील किंवा काही आधार सेटिंगवरती काही प्रॉब्लेम असेल किंवा बँकिंगवरती काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. आता बघा, ह्याच्या पहिला आपण त्या 10-12 बँक टाकतो आहे, या 10-12 बँकला सगळ्यात आधी पैसे येणार आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज या बँकांना सगळ्यात आधी पैसे येणार आहे. बाकीच्या बँकांना पैसे नंतर येणार आहे. याच्याविषयीचा आपला व्हिडिओसुद्धा पाठीमागे टाकलेला आहे. कोणत्या बँकेत लवकर पैसे येणार आहे, कोणत्या बँकेत पैसे येणार नाही. आता बघा, त्याचबरोबर काही प्रायव्हेट बँकांना सुद्धा पैसे लवकर येणार आहे. बँक ऑफ याच्यामध्ये HDFC बँक असेल, ICICI, ॲक्सिस असेल, कोटक महिंद्रा असेल, इंडसइंड बँक आहे. आता बऱ्याच महिन्यांचं असं बघा, काही फॉर्म वेगळ्या नावाने भरला होता, पैसे वेगळ्या अकाउंटवरती आले. आधार सीडिंगच्या प्रोसेसमार्फत हे पैसे आलेले आहे. महिलांना असं काही डॉक्युमेंटवरती पैसे आलेले असतील तर चेक करणार आहे आणि ज्यांना गरज आहे त्याच महिलांना हे पैसे देणार आहे. जर तुम्ही चेक बँक आहे